पक्ष्यांचा आनंद देते, अनेक प्रकारच्या वनस्पत्या देते, अनेक प्रकारचे फलं देते, अनेक प्रकारचं धान्य देते, अनेक प्रकारच्या भाज्या देते। उत्कृष्ट प्रकारची मिरचीला तिखटपणाची चव देणारी माझी माता आहे। गुळाला गोडी देणारी, ऊसाला गोडी देणारी ही माझी माता आहे। फुलाला रंग आणि सुगंध देणारी माझी माता आहे। प्रत्येक भिन्न भिन्न फळभाज्यांना वेगळ्या वेगळ्यांची चव देणारी ही माझी माता आहे। या मातीच्या कणाकणामध्ये माझ्या परमात्म्यांचं कणकण में भगवान जो असं म्हटलेलं आहे। याच मातीच्या पवित्र मातीच्या पुतळ्याला आम्ही लक्ष्मी करून मानतो आणि तिचं संपूर्ण भारतभर लक्ष्मी मातीची पूजा करतो। ही भारत माझा प्रत्यक्षात लक्ष्मी आहे। याच मातीच्या एका मातीचा गोळा करतो आणि त्याचा गणपती करतो, कारण ते संपूर्ण विघ्नहर्ता आहे, बुद्धिदाता आहे। याच मातीच्या स्पर्शाने माणसाची बुद्धी वाढीला लागते, याच मातीच्या स्पर्शाने माणसाची बुद्धी चालते। ही माता याच मातीच्या एका पवित्र अशा असणाऱ्या एका पुतळ्यांचा आम्ही आणि हे करतो। अनेक देवदेवतांना जन्म देणारी हिच्यापासूनच गाडगा आहे, हिच्यापासून मडका आहे। ज्या मडक्यापासून आम्हाला पहिल्या मडक्यामध्ये आम्हाला स्नान घातलेलं आहे, दुसऱ्या मडक्यामध्ये आमच्या वारकरी साधू संतांनी काला केलेला आहे। तो काला आमच्या परमात्मा कृष्ण परमात्मा आणि द्वापार युगामध्ये, कारण शिंके लांबविले दुरी अनाधी कालामध्ये मातीचा वापर करून त्या मातीच्या वापरामध्ये गाई म्हशीच्या दुधाला तापवत असताना काही ऊर्जा देणारी काळी माता आहे, भूमाता आहे। यातूनच सुंदर असं दुधाला ऊर्जा मिळायची। त्याच्यातून तुपाचा जन्म होण्यासाठी दही सुद्धा हिच्या